विनायक, तुम्ही आपल्या सोबतच राहा. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, एक मोठं यश मिळालेलं आहे मराठा आंदोलकांना. आजची सकाळ ही मराठा आंदोलकांसाठी आनंदाची आहे. परंतु रात्री नेमकं काय घडलं, कशी कशी चर्चा रंगलेली होती आणि कसा तोडगा निघाला, या संदर्भात माहिती द्या. अमोल, मुंबई आणि मुंबई उपनगराचे दोन्ही पालकमंत्री म्हणजे दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, त्यासोबत राज्य सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलं होतं. ज्या त्यांच्या मागण्या होत्या, काही पत्र त्यांना हवी होती, त्यासोबत अध्यादेश म्हणजे सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठीचा जो अध्यादेश होता, तो अध्यादेश त्यातल्या काही त्रुटी असतील ते जरांगे पाटील यांनी सांगितले की वकिलांसोबत कायदेतज्ञांसोबत चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल. आणि आता हे सगळे अध्यादेश सुपूर्द केल्यानंतर मुख्यमंत्री सुद्धा तसे प्रत इथे घेऊन येणार आहेत. जर आपण बघितलं तर व्यासपीठ इथे तयार करण्यात आलेलं आहे आणि या व्यासपीठावर आज ही सभा होणार आहे, ज्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे आपलं उपोषण मागे घेतील. दुसरीकडे आपण बघतो तयारी कशी करण्यात आलेली आहे. इथे एक पुढे इकडे 2, 3, 4, 5, 6, 7 अशा प्रकारे 7 JCB लावण्यात आलेले आहेत. आणि आता सांगण्यात येते की या JCBद्वारे पुष्पवृष्टी केली जाईल, कारण एक मोठं यश मराठा समाजाला जे आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे, या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे आणि म्हणून त्याचा आनंद इथे व्यक्त केला जाणार आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर तयारी आपण बघतोय. त्यांच्या अगदी पाठीमागच्या बाजूलाही पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आपल्यासोबत काही स्वयंसेवक आहेत. मला सांगा, JCB लावण्यात आलंय, सांगा पुष्पवृष्टी केली जाणार, कशा प्रकारे तयारी आहे आजच्या या सभेसाठी? आता आमचे सगळे मराठा सेवक हे गुलाल आता आणायला सगळे गेलेले आहेत आणि जोरदार तयारी अशी झालेली आहे. आणि जो शासनाने जो निर्णय काढलेला आहे, सर्व मराठा समाजामध्ये खुशीचं वातावरण आहे. आणि आज JCB लागलं, आणखी JCB लागणार आहे. हो, नक्की. आज मनोज जरांगे पाटलांना गुलालांची उधळण, गुलाल कमी, त्यांच्या सोन्याने उधळण झाली पाहिजे. आज 40 वर्षाचा जो लढा होता, त्या लढ्याला आज यश मिळत आहे. मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत, त्यांचं सुद्धा तेवढं स्वागत होणार आहे जेवढं आता मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय काढलेला आहे, समाजातर्फे मुख्यमंत्री साहेबांचं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं कमीच आहे. मुख्यमंत्री साहेबांनी समाजाला पूर्ण खुश केलेला आहे आणि पूर्ण समाज आज मुख्यमंत्री साहेबांचा ऋणी राहणार आहे. इकडे जर आपण बघितलं तर इकडून सुद्धा इथे अशा प्रकारचे पोस्टर्स घेऊन इथे आपल्याला काही मराठा आंदोलक पाहायला मिळतात. एकटा बस अशा प्रकारचं पोस्टर आहे. जो आंदोलन चालू होतं त्याला कुठेतरी यश मिळालं, तो असं पोस्टर घेऊन जातोय. काय सांगायचं यातून? चांगलं झालंय, खूप आम्हाला खूप मदत होईल शिक्षणासाठी आरक्षण भेटल्यामुळे. थँक्यू. आलाय तू? मी गोवंडे, चेंबूर. त्यामुळे मराठा आंदोलक खुश आहेत आणि इथे कशा प्रकारे तयारी केली जाते आपण इथे बघतोय. इथे क्रेन आणण्यात आलेली आहे आणि पुष्पहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला अर्पण केला जाईल आणि त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे सर्व आंदोलकांना संबोधित करतील. त्यासाठी ही खास तयारी करण्यात आली. आपण इथे फक्त पुष्पहार इथे आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे. फक्त जी वेळ सांगण्यात आली 8 वाजता साधारणपणे या सभेला सुरुवात केली जाईल आणि 8 वाजता मनोज जरांगे पाटील हे संबोधित करतील आणि जे काही मार्गदर्शन असेल पुढचं ते करतील. मात्र त्याच वेळेस मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावं असं स्वतः जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्री दोन्ही पालकमंत्र्यांना सांगितलं आणि त्यानुसार मुख्यमंत्री येतील, सभेला संबोधित केलं जाईल आणि त्यानंतर हे जे आंदोलन आहे ते मागे घेतलं जाईल असं सांगण्यात येतंय. अमोल, वेदांत, ज्या पद्धतीने हे आंदोलन मुंबईच्या वेशीवरती थांबवण्यात आलं आणि त्यानंतर एक मोठं यश या आंदोलनाला मिळालेलं आहे, परंतु सरकारनं सुद्धा यामध्ये तोडगा काढून एक मोठं संकट